भगवंत जेव्हा म्हणतात अरे मी तर तुमच्या बाजूनीच होतो, दुर्योधनाची सेना निवडायची होती, अर्जुन म्हणतो देवा संसार आहे, आज आहे उद्या नाही, माझा जोडीला तू हातीचा दूर होशील, मी तुला जोडलेलं आहे, माझ्या पुण्याने तुला मी माझ्या जवळ ठेवलेले, तुला सोडणार नाही. आम्हाला वनवासाची सवय आहे, नाही कळालं. आणि इतका एकनिष्ठ अर्जुन होता म्हणून देव प्रेम करत होते. व्यवहारामध्ये पहा तुम्ही, सुभद्रेवर मन आल्यानंतर कृष्णाच्या मनात पाप आलं नाही. आणि कृष्ण कारस्थान हे जे प्रकरण आहे ना, खूप गंभीर प्रकरण आहे बरं का. कळू देत नाहीत आणि बोलत नाहीत कृष्ण. मोठ्या भावाने बलरामाने सुभद्रा दुर्योधनाला द्यायची ठरवली आणि आवडली अर्जुनाला, ठरवली मोठ्या भावाने. आणि खूप चांगले चांगले शब्द आहेत बरं का त्या ठिकाणी, भयंकर गोड शब्द आहे, पण आपल्याला हरिपाठ महत्वाचा आहे म्हणून आपण संक्षिप्त सांगतो त्याला. मग अर्जुनाला आवडल्यानंतर कृष्ण मदत करतात, हे पा आमच्या भावानी ठरवलेली आहे आणि मी भावापुढं कधीही जात नाही, कृष्ण कारस्थान, मी भावाचं कधीही मोडत नाही, पण जर तुला आवडले असेल तर घेऊन जा, पळवून घेऊन जा. कळलं का? कोण सल्ला देतंय? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सल्ला देतात, पळवून घेऊन जा. नाही, त्यांनी जे केलं तेच अर्जुनाला सांगतात. त्यांनी जे केलं कृष्णाने, त्यांचा अनुभव आहे ना रुक्मिणीसाठी, तोच अर्जुनाला सतत घेऊन जा, मनात पाप येत नाही. अर्थ लक्षात ठेवा, कृष्णाचा अर्जुनाचा चांगुलपणा याच्यावर देवाचा विश्वास आहे. हा विश्वास आयुष्यात पारमार्थिक माणसाने तोडू नये, ही आपली संपत्ती आहे. संतांनी आणि देवानी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास तुटता कामा नये. संसारिकाचं सोडून द्या, आज आहे उद्या नाही, पण ज्ञानी आपल्यावर विश्वास ठेवतात, संत आपल्यावर विश्वास ठेवतात, त्यांचा विश्वास तुटता कामा नये. तुकोबारायांचा शब्द सांगतो, मजते हासतील संत. गावच्या लोकांनी जगाने हसू द्यावं, पण संतांनी माझ्यावर हसू नये. संतांचा विश्वास तुटता कामा नये, तो अर्जुन आहे. देवाचा विश्वास हा फार महत्वाची गोष्ट आहे. तो संसार कितीही करा, संसार शब्द वापरलाय, प्रपंच नाही, संसार कितीही करा. ज्ञानोबाला आशीर्वाद देतात, होनी ठाके संसारू मोक्षमया घावा. संसारातलं कुठलंही दुःख भक्ताला होणार नाही. देव म्हणतात माझी खात्री आहे, माझा आशीर्वाद आहे त्याला. प्रपंच करू नका. प्रपंच विस्ताराला मर्यादा नाही. मी हल्ली काही श्रीमंताचं वर्णन पाहतो. एका श्रीमंताचं वर्णन असं आलं होतं, रोज 5 कोटी खर्च केले तर 300 वर्ष पैसे टिकतील, एवढे पैसे आहेत. रोज 5 कोटी जर खर्च केले तर किती वर्ष टिकतील? ते पैसे टिकतील तर हात टिकला पाहिजे. म्हणून पैशाचा, प्रेमाचा, संसाराचा, बंधनाचा फासा गोड वाटतो, मऊ वाटतो, सुमन वाटतो, पण गुंतले ना तुम्ही, मुक्ततेचा आनंद घेऊ शकत नाही. मुक्तता हा वेगळा प्रकार आहे. मुक्ततेत काहीच नको, नको हेच मुक्तता आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, नको केवळ देवापुरता मर्यादित नाही बरं का. एकदा तुम्ही मुक्त झाला ना, देवाच्या बंधनातून मुक्त होता. देव सुद्धा तुम्हाला नकोय. का पाहिजे देव तुम्हाला? जर संसारातल्या काहीच नकोय तुम्हाला, कोणत्याच गोष्टी नकोय, देवाची काय आवश्यकता आहे? तो माणूस देव होतो, त्याला देव म्हणतात. तुकोबाराचा अभंग सांगतो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. ज्याने जनाचा त्याग केला आणि पैशाचा त्याग केला, त्याला देवाची गरज नाही. स्वय जनार्दन तेची झाले, तोच परमात्मा होतो, तोच देव होतो. त्याच्या जवळ जाणं ज्ञानियाचे दार आराधित. शब्दप्रयोग लक्षात. मुक्तता म्हणजे काय?
साधना म्हणजे काय? पहिल्यांदा सोडायला शिका, त्याग करायला शिका. संग नको, अमुक वस्तू शिवाय मी जगू शकत नाही, हे बंधन आहे. गीतेमधल्या ओव्या इतक्या गोड आहेत अर्जुनाच्या. अर्जुनाने भगवंताने विचारलं, अरे जे काही तुला आता सांगितलं मी, कशी देतात श्रुतम पार्थ, परमार्थातली लोकशाहीवर. गीता सांगितली, भगवंताने आग्रह नाही केला, मी सांगितले आता वागच नाही. 18 अध्याय संपल्यानंतर भगवंत म्हणतात, हे जे तू काही ऐकलंय, कष्टी देतात श्रुतम पार्थ त्वयि काग्रेण चेतसा, एकाग्र चित्ताने जे काही ऐकलंयस ते तुला पटलं का? जर पटलं असलं, ऐकलं असलं, आता यानंतर तू तुझ्या मनाने जग. शब्द काय? तू तुझ्या मनाने जग. भगवंताचा आग्रह नाही. ही भारताची विशेषता आहे महाराज. हे अध्यात्मातील लोकशाही आहे. इथं ना देवाचं बंधन आहे, ना मानण्याचं बंधन आहे, कशाचंच बंधन आहे. स्वतंत्र विचार ही भारतभूमीची विशेषता आहे. आणि अशा भूमीत आपण जन्माला आलो, भाग्यवान आहोत आपण. भारतामध्ये जन्माला आलो. इथं देवाला मांडण्याची जबरदस्ती नाही, धर्माला मांडण्याची जबरदस्ती नाही. एक मला म्हणे, आमचा देव तुम्हाला पापातून मुक्त करेल. मी म्हटलं, पापच केलं नाही आयुष्यात, मुक्तच आहोत. तुझ्यातून मुक्ती मिळाली बस झाली. कशातून मुक्त करणं? भीती दाखवतात, आणि भीती हा मान्यतेचा प्रकार आयुष्यात. आणि हे ते परमार्थ करताना पहिलं लक्षण आहे दैवी अभयम, घाबरू नका. म्हणून एक लक्षात ठेवा, कष्टाला पर्याय नाही. कष्ट तुमची योग्यता वाढवतो, परिश्रम तुमची योग्यता वाढवतो. तुम्ही प्रवचन ऐकता ना, तुम्हाला वाटतं सहज आहे. सहज नाही, सहज होण्याचा भास आहे, त्यामागे अभ्यास आहे. सहज प्राप्त होत नाही, सहज स्थिती असते. शब्द सहज नसतात. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागेल. ज्ञानोबराय म्हणतात, ही ज्ञानेश्वरी आहे. पण मुक्त अवस्था म्हणजे काय? बंधन नाही. आणि बंधन न होण्यासाठी या 3 गोष्टीचं आपण चिंतन करतोय. लटिका व्यवहार, निजवृत्ती गाडी आणि शास्त्राचं सार. साही शास्त्र निवडी. यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण खर्च कर. भांडवल आहे बरं. काय क्षण म्हणजे काय? ऐकायलाच येत नाही. कीर्तनाला येतात लोक, मला कमाल वाटते त्यांची. काहीही बोललेलं ऐकायला येत नाही. आणि ते कुठे येतात? आता ऐकण्याच्या परिस्थितीत तिथले नाही येते. ऐकून काही जे माणसं पापच करू शकत नाही, ते माणसं पुण्य तरी काय करणार? अर्थ लक्षात ठेवा. तरुणपणासाठी पुरुषार्थ आहे, तरुणपणासाठी परमार्थ आहेत, गुणवत्ता सुधारण्यासाठी परमार्थ आहेत, आणि परमार्थ या बंधनातून मुक्त होण्यासाठी. म्हणून मुक्ततेत काय मिळालं, हे जे शिकलेल्या लोकांची कल्पना आहे ती चुकीची आहे. तुम्ही कुणीही असा, संसाराची तुमच्याकडे योग्यता आहे. विषय तुम्हाला गोड बोलून गुलाम बनवतात, गोड बोलून गुलाम बनवतात, आदर देतात. आदर नाही हा. ज्ञानोबा सांगतात, टाकलेला फासा आहे, टाकलेला फासा आहे. कोणी किती खाऊ घालू. माझी एक वेगळी भाषा आहे, ज्ञानोबाने ती अनेक ठिकाणी वापरलेली. एखादा कसाई बोकडाला जर हिरवा चारा खाऊ घालत असेल तर बोकडाने अहंकार करू नये. मी बोकडाबद्दल बोलतोय. हिरवा चारा जो बोकडाला आवडतो, त्याने जर चाऱ्यावर लक्ष दिलं, त्याचा चारा किती दिवसात होईल हे सांगता येणार. चारा. तुम्ही संसारामध्ये आहात, कर्तव्य कर्म करा. शब्द पुन्हा सांगतो, कर्तव्य कर्म करा, निजवृत्ती काढी, सर्व माया थोडी. कर्तव्य कर्म करणं वेगळं आहे. राजा जनक राज्य चालवत होते, अलिप्त होते.
भगवान बाबा नवीन गड तयार केला, अलिप्त होते. संत महात्मे थे. जगद्गुरु तुकोबाराय 2 पत्नी होत्या, संसारातून अलिप्त होते म्हणून गाथा तयार झाला. संसार बंधनकारक नाही, ते प्रारब्ध आहे. माझा पुन्हा टप्पा आहे का? प्रारब्ध आहे. प्रारब्धाला टाळता येत नाहीयेत आणि टाळू पण नाहीत, पुन्हा बंधनात पडाल. पण मन जर मुक्त असेल त्याचा आनंद वेगळा आहे. म्हणून कधी कधी पारमार्थिक लोकांवर बुद्धिमान लोक ताशेरे ओढतात, संत अंधश्रद्धा पसरवतात. संतांचं काय खरंय, काल्पनिक जगात राहतात. अजिबात रागवू नका. मागाशी सांगितलं ना, बंगल्यातलं लोक आपल्याला बोलले की लक्षात, आपण आनंदी आहोत ना, आपला अनुभव आहे आनंदी असण्याचा, पुन्हा दुखी का होता? अनेक लोक बोलतात, माझा टप्पा वेगळा आहे बोलणं. अनेक लोक बोलतात तुमची साधना तुम्हाला योग्य बनवते, तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य बनवते. नाही महाराज, लक्षात येत नाहीत. पुढचा टप्पा सांगून ठेवतो, तुमच्या लक्षात येईल. ज्ञानोबरायाने बुद्धिमंतासाठी हरिपाठामध्ये गोड शब्द वापरलाय. बुद्धीचे वैभव शब्द नीट आहे का? बुद्धिमंतांना नाही सांगितलेले आहेत. बुद्धिमान आहात, वैभवशाली नाहीये. 2 शब्द आहेत. जी बुद्धी स्वतःचं कल्याण करते, स्वतःला दुःखातून मुक्त करते, ती बुद्धी. बुद्धिमान आहात आणि प्रपंच वाढवताय. शब्द लक्षात येतं? काय वाढवताय? प्रपंच वाढवताय. बुद्धिमान नाही आहेत ते. स्वतःला, ज्ञानोबारांचा शब्द फार गोड बरं का, कोश कीटकाची परी. कोश कीटक, रेशमी किडे बघा तुम्ही, हे जे पाळतात ना त्यांना खाऊ घालतात, पण रेशमी किडे रेशम इतकं तयार करतात, त्याच्या आतमध्ये ते स्वतः मरतात. अजून अर्थ नाही कळला तुम्हाला? कोश कीटक, कोश तयार कर म्हणजे रेशीम तयार करणारे किडे, त्यांना कोण मारतं? त्यांनी विणलेलं रेशीम त्याच्यातच ते फसतात. नाही कळलं तुम्हाला? तुम्ही तयार केलेला प्रपंच तुम्हाला समाप्त करतो. हे काही बुद्धीचं वैभव आहे? याला काही बुद्धिमान म्हणायचं तुम्हाला? काय काही भाग्यवान आहेत बरं का लोक, खरंच भाग्यवान समजतो. मला म्हणतात शास्त्री जेवायला वेळ नाही. काय म्हणतात? कमवता कशासाठी? पोटासाठी ना. ज्या पोटासाठी कमवतात त्याला वेळ नाही. काही काही आमचे महाराज लोक आहेत, मुलं बाळा नाहीत त्यांना, पण कीर्तनाच्या नादामध्ये, नाद शब्द वापरलाय बरं का, कीर्तनाच्या नादामध्ये गाडीतच जेवतात हातावर. भाग्यवान आहेत. जेवणासाठी ज्यांना वेळ नाही ते देवासाठी वेळ काढू शकत नाही. त्यांचा सगळा वेळ व्यापाराप्रमाणे परमार्थासाठी नाही, स्वार्थासाठी, प्रपंचासाठी गुंतले. भ्रमर प्रसिद्धीमध्ये असतील, ज्ञानामध्ये असतील, कशात तरी गुंतलेले असतात, गुंतलेले. स्वतःसाठी वेळ नाही. आणि सगळ्यात मोठं दुर्भाग्य, मला कधी कधी हसू येतं, तुमच्यासाठी तुम्हाला वेळ नाही. किती दळभद्री आहात. अर्थ लक्षात. तुमच्यासाठी आम्हाला भेटायचं नाही, तुम्हाला आमची अपॉइंटमेंट नाही आहेत, तुमच्यासाठी तुम्हाला वेळ नाही. एकाचं पोट थोडस पुढं आलं होतं, छाती पुढे यायला पाहिजे पुरुषाची, पण नाहीला जाणे. मी त्याला विचारलं, अरे काय आहे? इतका चांगला मनुष्य, तू आकाराने चांगला होता, हे मध्यंतरीच काहीतरी गिळल्यासारखं दिसतंय म्हणलं. त्यांनी मला सांगितलं, महाराज वेळ नाही. काय उत्तर दिला? किती गरीब माणसं, दया करा यांच्यावर. स्वतःसाठी, बुद्धीसाठी, मनासाठी, शरीरासाठी जे वेळ देऊ शकत नाही ना, वैभवशाली बुद्धी नाहीये. बुद्धीचे ज्ञानोबारांचे जे टोमणे हरिपाठ आहे ना, हा सरळ कधी बोलत नाही.
हरिपाठातली भाषा ही टोचणारी भाषा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की टोचलेलं चांगलं तर उद्या या. टोचणं जर आवडत नसेल तर नका ऐकू. मला 2-3 लोक म्हणले, शास्त्रीजी तुम्ही जरा जास्त बोलतात. मला ऐकू नका. किती सोपा मार्ग आहे. नाही पण तुम्ही बोलता का? मुक्त अवस्था. मी काय बोलावं याच्यावर तुम्ही कोण नियंत्रण करणार? सोपा उपाय ना. हे पहा, हिमालयाला झाकता येत नाही. हिमालय झाकण्या एवढा पडदा तयार करता येत नाही. पापण्या बंद करा ना. हिमालय बंद होतो दिसायचं. ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत दुर्लक्ष करा. निजवृत्ती काढी. कळलं? काढी. काढीमध्ये क्रिया आहे. वृत्ती निघत नसते. वृत्ती निघत नसते, काढावी लागते. निजवृत्ती काढ. नाही आवडत तुम्हाला, हिमालय झाकायचंय, डोळे बंद करा, हिमालय बंद होतो. प्रपंच नाही पाहायचा तुम्हाला, अंतःकरणावर नियंत्रण करा, प्रपंच दिसणं बंद होतं. जागृती, स्वप्नी, पांडुरंग, त्याला परमार्थ म्हणतात. जागृतीमध्ये पांडुरंग आहेत, स्वप्नात पांडुरंग आहेत, झोपल्यानंतर पांडुरंग आहेत. काय त्या आनंदाला पारावर आहे महाराज. नाही या आनंदाशी जोडा. संतांचे अभंग वाचा, दुखी नाही आहेत. काय काय कीर्तनकार संतांचं दुःख सांगतात. मला दुःख होतं त्याचं. आपला अनुभव संतांच्या नावाने सांगतात. नाही कळालं? आपला अनुभव संत नाही, संत दुःखीच नाही. त्यांची वाणी पहा, शब्द पहा, अजरामर आहेत. सुंदर ते धान. 400 वर्ष झाले त्या अभंगाला. ताजा तवाना अभंग आहेत. या शब्दामध्ये तुकोबारायांचा आत्मा आहे. सुंदर ते म्हणून ताजा आहे. सकाम नाहीये, निरपेक्ष आहे, व्यापक आत्मा आहे. आपले शब्द पैशासाठी लिहिले जातात, पैशासाठी विकले जातात. आणि विकणारी वस्तूला मर्यादा असते, एक्सपायरी असते. किती दिवस चालेल? कोणी नट असो, नटी असो, सिनेमा असो, नाटक असो, वक्तृत्व असो, मर्यादा आहेत. त्याला म्हणतात कालिक बंधन. कालिक बंधन. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द काळावर मात देणार आहेत. काहीच नव्हतं लोकांना. मला अनुभव आहे या गोष्टीचा, मला अनुभव आहे. जर गावामध्ये पत्र वाचणारा माणूस असेल ना, तो गावातला सगळ्यात हुशार माणूस असतो. सगळ्यात हुशार. त्याला बोलवायचे लोक, चहा पाजायचे, एवढं पत्र वाचून दे, असा भारत होता. पत्र वाचणाऱ्याला विद्वान मानायचे, असा भारत मी पाहिलेला होता. 725 वर्षाचा पूर्वीचा भारत कसा असेल? तेव्हाची ज्ञानेश्वरी, तेव्हाची देवाची द्वारी आहे. ज्या हरिपाठावर आपण चिंतन करतोय त्या हरिपाठाचं वय 725 वर्ष ताजा आहे. देवाचे द्वारी. महाराष्ट्राला नाही कळाला हरिपाठ, हृदयात साठवलाय त्यांनी. कळेल, साधना होईल, कधी ना कधीतरी कळेल. नाही कळणार असं नाही, माऊलीची कृपा होईल. पण माऊलीचे शब्द हृदयात आहेत. मला तर कधी कधी इतका आनंद होतो, न कळता हरिपाठ. संपूर्ण गावाचा जेव्हा मी सप्ताहाचा अभ्यास करतो ना, तेव्हा न कीर्तनात जास्त नाचतात, न गाथा भजनात नाचतात. सगळ्याला नाचवणारा कोण आहे? अजून काय पाहिजे तुम्हाला? तुमचा संसार हरिपाठ विसरायला लावतो. काही क्षण डोक्यावरचं ओझं कमी होतं. हरिपाठात आल्यानंतर नाचता, पावलं खेळतात. हे पावलं म्हणजे ना, हे आत्ताचे नवीन नवीन येणारे डान्सच आहेत. पण त्यांना डान्स म्हणतात, आम्ही पावलं म्हणतो. व्यायाम पण, परमार्थ पण, शारीरिक हालचाली पण. जे हरिपाठ करतात त्यांना ढेरी कधी येत नाही, नाचणं येते. तुम्ही सगळ्या संतांचे अभंग पहा. खेळिया नावाचं स्वतंत्र प्रकरण आहे. वारकरी संप्रदायातला संत हा गंभीर नसतो. जर गंभीर असला, विकावया आपणपे ओवी लक्षात ठेवा. त्याला असं वाटतं, मी जर हसलो, मी जर काही केलं तर माझं संत पण
गडबडून जाईल. इतकं साधं संतपण ज्ञानेश्वरी देत नाही. कसंही वागा, संतपण हलत नाही. हसण्याने संतपण विरघळत नाहीत. फार गंभीर जर राहिले ना, असलेला आनंद निघून जातो. कधी कधी काही काही माणसं आमच्या प्रवचनात बसतात ना, नको वाटतात ते. आमचे गडावरचे पोरं तर एवढे आनंदित, एवढे चेष्टा करतात. एका कीर्तनकाराला फोन केला, विनोद कळतो का ते पहा बरं का. एका कीर्तनकाराला फोन केला की 10व्याचं कीर्तन कराल का. तो म्हणलं हो. कधी आहे 10वा. पुढच्या महिन्यात 22 तारखेला. काहींना नाही कळालं, नंतर कळेल. पुढच्या महिन्यात 10वा असा असतो का. तो काही ठरवून मरणार आहे का या दिवशी 10वा येणार आहे. मुलं आहेत, आधी तक्रार घेऊन आले माझ्याकडे. तो कीर्तनकार, महाराज तुमच्या मुला जर अशाशी चेष्टा करतात. म्हटलं माझी सवय त्यांना लागली. तरुणपणात मुलं हसतात, आनंदाने राहतात, याच्यावर जळू नका. त्यांच्या आनंदाला साथ द्या आणि हाच आनंद आपल्या जीवनात यायला पाहिजेत. म्हणून भगवान बाबाला, ज्ञानोबाला प्रार्थना करा. पुढचा विषय उद्या घेऊ. कुंडलिक वरदे.